नमस्कार रसिक श्रोते हो. आपल्या महाराष्ट्राला संतांची खूप मोठी आणि महान परंपरा लाभली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे अशाच महान संतांपैकी एक. माणसाचे मन आणि त्याचा स्वभाव त्यांनी अगदी अचूक ओळखला होता. एक नेणता नाडली एका जाणीवेची भुली संत तुकाराम महाराजांनी मानवी जीवनातले केवढे मोठे सत्य मांडले आहे. महाराज म्हणतात की या जगात दोन प्रकारची माणसे नेहमी अडचणीत सापडतात किंवा आयुष्यात भरकटतात. पहिला माणूस तो ज्याला काहीच ज्ञान नाही, जो पूर्णपणे अज्ञानी आणि भोळा आहे. त्याच्या या अज्ञानामुळे हे जग त्याला फसवते, तो नाडला जातो. आणि दुसरा माणूस तो ज्याला खूप काही समजते, पण त्याला त्या ज्ञानाचा अहंकार होतो. मी खूप शहाणा आहे आणि मला सगळेच कळते. या गर्वामुळे तो स्वतःलाच फसवतो आणि खऱ्या सत्यापासून दूर जातो. त्याला जाणीवेची म्हणजेच ज्ञानाच्या अहंकाराची भूल पडते. अज्ञान वाईट आहेच, कारण अज्ञानामुळे आपण फसवले जातो आणि आपले नुकसान होते. पण ज्ञानाचा अहंकार त्याहूनही जास्त भयंकर आहे. आपल्याला जे काही थोडेफार ज्ञान किंवा यश मिळाले आहे, त्याची आपल्या अंगी नेहमी नम्रता असली पाहिजे. माणसाकडे शहाणपण नक्कीच असावे, पण त्याचा खोटा बडेजाव नसावा. खरा ज्ञानी माणूस तोच असतो जो स्वतःला कधीच पूर्ण समजून गर्वाने फुगत नाही, तर तो नेहमी विद्यार्थ्यासारखा शिकण्याच्या स्थितीत असतो. आपण आपल्या रोजच्या जीवनात हे नेहमी बघतो. एखाद्या खेड्यातून आलेला साधा भोळा माणूस शहरात येतो, त्याला इथले व्यवहार माहीत नसतात आणि एखादा भामटा त्याला फसवून त्याचे पैसे लुटून नेतो. मोबाईलमधील लिंक किंवा OTP न समजल्यामुळे अनेक साधे लोक फसवणुकीला बळी पडतात. हे झाले अज्ञानामुळे नाडले जाणे. दुसरीकडे आपण असेही लोक पाहतो जे खूप शिकलेले असतात, मोठ्या आणि मानाच्या पदावर असतात, पण त्यांना आपल्या हुशारीचा एवढा गर्व असतो की ते कोणाचेच ऐकत नाहीत, दुसऱ्यांना कमी लेखतात. याच अत्यात्मविश्वासामुळे आणि मीपणाच्या भावनेमुळे ते एखाद्या व्यवसायात, शेअर मार्केटमध्ये किंवा नोकरीत चुकीचा निर्णय घेतात आणि पार उद्ध्वस्त होतात. ही झाली जाणीवेची भूल. आजच्या तरुणांना अनेकदा असे वाटते की आपल्या हातात मोबाईल असल्यामुळे आपल्याला जगातले सगळे काही समजले आहे. पण मित्रांनो, फक्त माहिती असणे म्हणजे खरे शहाणपण नाही. या माहितीचा अहंकार कधीच बाळगू नका. अज्ञानात तर अजिबात राहू नका. सतत नवीन गोष्टी शिका, तंत्रज्ञान समजून घ्या, पण जे शिकलात त्याचा गर्व डोक्यात जाऊ देऊ नका. आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवा. नम्रता आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याची वृत्तीच तुम्हाला जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी करेल. संत तुकाराम महाराजांचे हे विचार आजही किती ताजे आणि आपल्या जगण्याला दिशा देणारे आहेत नाही का? खरेच आपण अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि त्याच वेळी ज्ञानाचा अहंकारही टाळला पाहिजे. तरच आपले जीवन खऱ्या अर्थाने सुंदर आणि यशस्वी होईल. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.